नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। मी पुन्हा तुमच्यासोबत एक नवरात्र विशेष रेसिपी शेअर करणार आहे। तर आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे लाडू बनवणार आहोत। तुम्ही लाडूंचा रंग बघू शकता, किती मस्त पांढरे शुभ्र झाले आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी तोंडात टाकताच विरघळतील। कमीत कमी साहित्यामध्ये हे तयार होतात। तर ही रेसिपी माझ्या आईची आहे। ती वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने हे लाडू करत आली आहे तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी एक कढई घ्यायची। या कढईमध्ये आपल्याला 1 कप साबुदाणे घ्यायचे आहे आणि या साबुदाण्यांना ना आपल्याला एक मोठा चमचा बघा एक रूम टेम्परेचरचं पाणी असं चोळून घ्यायचं आहे, किंवा मग तुम्ही मेल्ट केलेलं साजूक तूप सुद्धा या साबुदाण्यांना लावून घेतलं ना तरीही चालेल। आता गॅसची फ्लेम ऑन करायची आणि मंद आचेवर आपल्याला हे साबुदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे। आता भाजण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। मंद आचेवर सतत ढवळत आपल्याला हे भाजायचे आहे, कारण साबुदाणे लवकर भाजले जातात आणि खाली कढईला हे लागू शकतात। त्यामुळे सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर मग ना लाडूंचा रंग बदलतो, पांढरा शुभ्र राहत नाही आणि जसे साबुदाणे भाजले जातात ते हलके लागायला लागतात। दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणे असे तडतड फुटल्यासारखे होतात आणि कढईच्या बाहेर उडायला लागतात। इतपत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे बघा, काही वेळानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा असा फुटायला लागला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि रूम टेम्परेचरवर सर्व साबुदाणे गार करून घ्यायचे आहे। साबुदाणे व्यवस्थित भाजून घेतले तर लाडू अतिशय चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळतात। नाही तर मग कच्चे साबुदाणे राहिले तर ते खायला चांगले लागत नाही। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे साबुदाणे टाकायचे आणि मैदा चाळण्याच्या चाळणीने आपल्याला याची पावडर चाळून घ्यायची आहे। तर इथे ही महत्त्वाची स्टेप आहे। 2-3 वेळेस आपल्याला ही प्रोसेस करावी लागते। असं मैदा चाळण्याच्या चाळणीमध्ये चाळायचं। राहिलेला जाड जो साबुदाण्याचा रवा आहे तो परत मिक्सरमध्ये टाकायचा आणि पीठ आपल्याला याचं बारीक असं तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही मोठ्या प्रमाणात हे साबुदाण्याचं पीठ करणार असाल तर गिरणीवरून दळून आणलं तरीही चालेल, फक्त बारीक दळून आणायचं आहे हे लक्षात असू द्या। तर इथे हे बघा, मस्त असं हे बारीक आपलं पीठ तयार झालं आहे। आता हे पीठ आपण मोजून घेऊयात, म्हणजे आपलं साखरेचं प्रमाण चुकत नाही। तर साधारण 1 कप इतकं आपलं या ठिकाणी भाजलेल्या साबुदाण्याचं पीठ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। आता या ठिकाणी ना आपल्याला साखर घ्यायची आहे। तर पिठी साखर मी पाऊण वाटी घेतली आहे, म्हणजे 1 वाटीला पाव कप इतकी कमी घ्यायची आहे। आणि 5-6 आपल्याला वेलदोडे बारीक कुटून यामध्ये टाकायचे। फ्रेश वेलदोडे टाका, त्यांची चव खूप छान लागते आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेच्या काही गिठोळ्या असतील तर त्या हाताने मोडून घ्यायच्या आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी ना मी त्याच कपाने मोजून अर्धा कप इतकं मेल्ट केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे। तर तूप आपल्याला थोडं थोडं करत टाकत जायचं आहे आणि या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। या पिठाचे चांगले लाडू वळले जातील इतपत आपल्याला तूप यामध्ये घालायचं आहे। हे बघा, अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। अर्धा कप मेल्ट केलेलं साजूक तूप पुरेसं होतं। आता आपण याचं आहे ना छोटे छोटे लाडू वळून घेऊयात। खूप मोठे पण लाडू करू नका। आणि अजून दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्ही खूप जास्त मिठ्ठ गोड खाणारे असाल तर 1 कप पिठी साखर घेतली तरी पण चालेल। असे छान लाडू तयार करून घेते। तर एवढ्या मिश्रणामध्ये ना 11 लाडू आपले तयार झाले होते। तुम्ही सुद्धा या नवरात्रामध्ये असे साबुदाण्याचे लाडू एकदा अवश्य करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।